पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीचे वारे वाहत आहे। सर्व पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले असून उमेदवार अर्जही दाखल करण्यात आले आहेत। या दरम्यान अनेक पक्षांमध्ये नाराजी नाट्य रंगत असून बंडखोरीही केली जाते आहे। त्यातच आता दोन्ही शिवसेना युती करण्यासंदर्भातील चर्चा रंगली आहे। विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेल्या एका विधानामुळे या चर्चा सुरू झाल्या। या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। अंबादास दानवेंनी नेमकं काय म्हटलंय? ज्या जागा शिंदे गटाकडे होत्या म्हणजेच शिवसेनेकडे होत्या त्या जागा देखील त्यांना मिळवता आल्या नाहीत। संभाजीनगर उदाहरण आहे। रायगडची जागा राष्ट्रवादीला कशी सुटते? भाजपा हळूहळू गिळंकृत करते। भाजपा शिवसेनेला टार्गेट करते। भाजपाला शिवसेना शत्रू वाटते। भाजप काय करत आहे याची जुन्या शिवसैनिक यांना खंत वाटते असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय। भाजपा शिंदेंना संपवण्याचा प्रयत्न करते। दोन्हीही एकत्र यायला पाहिजे असं वाटते, पण मला एकाला वाटून काय फायदा असंही त्यांनी यावेळी म्हटलंय। एकनाथ शिंदेंनी काय प्रतिक्रिया दिली? ठाणे पालघर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केली। यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांना अंबादास दानवेंच्या विधानासंदर्भात विचारण्यात आले असता त्यांनी थेट प्रतिक्रिया देणं टाळलं। आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर पुढे जात आहोत। आम्ही महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या मनातील सरकार स्थापन केलंय। स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये जनतेनं आम्हाला आशीर्वाद दिला। त्यांनी शिवसेना, धनुष्यबाण बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवर विश्वास दाखवला। त्यामुळे आगामी काळातही आमचा विजयाचा झेंडा कायम राहील असं एकनाथ शिंदे म्हणाले। अंबादास दानवे यांनी यावेळी इतर विषयांवरही प्रतिक्रिया दिली। जरांगे पाटील यांच्या संदर्भात ते म्हणाले की सरकार वारंवार फसवणूक करत आहे। 55 लाख नोंदी असल्याचं सांगते, पण ते समोर आलं पाहिजे। तसेच ऑन शिवाजी कोण होता बनावट पुस्तकावर म्हणाले। आता पुस्तक बनावटगिरी होत आहे। आता राज्यात काय काय बनावट होईल? लाडकी बहीणवर म्हणाले की आम्ही म्हणत होतो हा जुमला आहे, निवडणुकीसाठी लालच आहे सांगत होतो। 80 लाख महिलांना गाळलंय, शेवटी 50 हजारांवर आणून ठेवतील। सरकारची आर्थिक स्थिती नाही, विकास काम ठप्प आहे, फक्त हिंदू मुस्लिम करत आहेत। लाडकी बहीण योजना बंद होणार। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.